नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर शहरातील जमियतुल कुरेशी समाजाची बेपारी मोहल्ला झेंडीगेट येथे जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकमुखानं सर्व समाज बांधवांच्या वतीनं जनावरांची खरेदी विक्रीचा व्यापार बंद करण्यात आला असल्याचा हा एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयाला सर्व समाज बांधवांनी स्वागत करत येणाऱ्या काळात जमियतुल कुरेशी समाजातील व्यक्ती जनावरांचा व्यापार करणार नसल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय. अधिकृत परवानगी असणाऱ्या जनावर खरेदी विक्री करण्यासाठी नेत असताना देखील काही संघटनाच्या वतीनं जमियतुल कुरेश समाजाला जाणूनबुजून टार्गेट केलं जात आहे व पोलीस प्रशासनाला चुकीची माहिती देऊन कोणताही पुरावा नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम असून कायद्यानं मान्यताप्राप्त जनावर आणली तरी त्रास होत आहे व संपूर्ण जिल्ह्यात चालू असलेल्या गोहत्येच्या नावाखाली चालू असलेली दहशत तथा कथित गोरक्षक यांच्याकडून जमियतुल कुरेश समाजातील व्यक्तींनी व्यापारासाठी आणलेले जनावरे हे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा खोटा आरोप करत पोलिसांच्या ताब्यात देऊन मारहाण करून पैसे काढून गुन्हे दाखल होऊन वाहने व आदी साहित्य जप्त होत असल्यानं यामध्ये कुरेशी समाजाचं मोठं नुकसान होत आहे. त्यामुळे कुरेशी समाज हा जनावरांची खरेदी विक्रीचा व्यवसाय बेमुदत बंद केला. जनावरे खरेदी विक्री करत असून शेतकरी व खाटेक यांची एक नाळ आहे. जे शेतकऱ्यांचे भाकड जनावरे असतात ते दूध देत नाही, काम करत नाही. हे फक्त खाटेकशिवाय विकत कोणीच घेत नाही व कायद्याने मान्यताप्राप्त त्या जनावरांना हे पैसे देऊन जनावरे खरेदी करतात. मात्र काही संघटनेचे लोक खाटेकांना मारहाण करून त्यांच्यापासून पैसे घेतात व रीतसर कागदपत्र असताना देखील अडवत आहे. त्यामुळे संपूर्ण खरेदी विक्रीचा व्यवहार बंद करून लवकरच संपूर्ण जिल्ह्यात समाजाच्या वतीनं शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. बैठकीत संपूर्ण जिल्ह्यातील जमियतुल कुरेश जमातीचे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहमदनगर जमियतुल कुरेश की जानिब से आज नगर जिले की जो मीटिंग ली गई है, हम तमाम लोगों से बेमुद्दत बंद पुकारा गया है. लेकिन जो चीज से हमारी को तकलीफ हो रही है, लीगल माल लाने के बावजूद भी कुछ संगठन के लोग हमारे पे बहुत जुल्म ढा रहे हैं और पुलिस प्रशासन पूरा उनका साथ दे रहा है. हमने जिस तरीके से गाड़ी के अंदर माल ला रहे हैं, जो बफेलो का माल ला रहे हैं उसको भी पकड़ा जा रहा है. इसलिए हमने अहमदनगर जिले के पूरा आज संप पुकारा गया और पूरे महाराष्ट्र का इंशाल्लाह पूरा बंद पुकारा जाएगा. और मैं प्रशासन से गुजारिश करता हूँ कि भाई हमारी कुरैशी बिरादरी को न्याय देना चाहिए और जितने भी नगर जिले के लोग हैं, इन्होंने जैसा अपना ग्राम पंचायत है, सोसाइटी है, कलेक्टर है, इन सबको निवेदन देना चाहिए और प्रशासन से अपनी मांग करना चाहिए. जब तक हमारे को न्याय नहीं मिलता बेमुद्दत हम अहमदनगर जिला और पूरा महाराष्ट्र के तरफ से गौवंश तो बंद है ही, लेकिन बफेले के लिए भी हम बंद कर रहे. मैं अपनी बात को खत्म करता हूँ और हर इंसान ने, जितने भी तालुके के लोग हैं, इन्होंने अपना तहसील को, ग्राम पंचायत को आपल्या तरफ से निवेदन दो. भाई सर्वात प्रथम ज्यांनी आपल्याला बोलायचा अधिकार दिला, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे जाणते छत्रपती शिवाजी महाराज, त्याचप्रमाणे सर्व महापुरुषांना वंदन करत असताना आज या ठिकाणी आमचे नगर जिल्ह्याचे सदर वाहिद भाई, त्याचप्रमाणे नगरसेवक भासेट, उपस्थित सर्व ज्येष्ठ पूर्ण नगर जिल्हा व नगर तालुक्याचे आज या ठिकाणी यासाठी आम्ही उपस्थित आहोत का महाराष्ट्रभरात जे आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार होतं, गाड्या धरल्या जातात, लूटमार होती, जे काही संघटनाचे लोक, मी कोणाचं नाव या ठिकाणी घेणार नाही कोणत्या दलाचा, या ठिकाणी त्या ठिकाणी आमच्या माणसाला मारून त्यांचे पैसे लूटमार करून त्यांना हाणमार करून परत पोलिसांना ताब्यात देऊन तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. आमच्या माणसावर वारंवार गुन्हे दाखल होऊन 1-2-4 गुन्हे दाखल केले की त्याच्यानंतर तडीपार करण्यात येतो. या ठिकाणी वारंवार आमच्या समाजाला सातत्याने त्रास होत आहे. यामुळे आम्ही महाराष्ट्रभर या ठिकाणी बेमुद्दत जनावर खरेदी विक्री बंद केलेली आहे. जवळ याचा निर्णय आमचे राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे साहेब तर या गोष्टीवर निर्णय देत नाही. या ठिकाणी आम्ही सर्व महाराष्ट्राचे एकत्रित येऊन व त्यांचा वेळ घेऊन या ठिकाणी आझाद मैदान असन, या ठिकाणी कोणत्या एक मैदानावर जाऊन त्यांना आमचे मुद्दे मांडू आणि त्यांच्याकडून गोवंश कायद्यात रद्दबदलची मागणी करू. जर आम्हाला त्यातून न्याय मिळाला तर आम्ही पुढचा कारभार सुरू करू. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे अहमदनगर जिल्ह्याची
कुरेश बिरादर यांची जे मेळावा झाला याच्यात आमचा असा निर्णय झालेला आहे का आम्ही जे महाराष्ट्रामध्ये जे गोवंश आपले म्हशी गाय जर्सी गाय याची जे खरेदी विक्री करतो, कारण आमच्या समाजात जनावर म्हशीचे जे पालतूचा जनावर धंदा करणारे आमचे लोक आहे, हे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आणि खाटीक समाजाची एक नाळ आहे, जे एक ॲग्रिकल्चरची एक साखळी आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. जे शेतकरीचे जे भाकर जनावर असतात, जे दुधाचे जनावर जे असतात ते खाटकाशिवाय कुणी घेत नाही. आमचे समाजाचे लोक रोख पैसे देऊन, कष्टाचे पैसे देऊन, हे पैसे देऊन ते खरेदी विक्री करतात. पण आमचे जे संघटनाचे लोक आहे, आमचे समाजाचे जे लोक आहे, यांना अनुमान करून यांच्यावर अत्याचार करून ते मालाची लूट मार करून यांना त्रास देण्याचं काम चालू आहे. तर आम्ही सगळे समाजाने असा निर्णय घेतलेला आहे का हे आम्ही खरेदी विक्रीचा धंदा आम्ही बंद करणार आहे. जवळ काहीतरी याचा निर्णय आम्ही सरकारकडून मागणी करणार आहे. आम्ही सगळं कलेक्टर ऑफिसला निवेदन देणार आहे आणि पुढचा निर्णय मग काय होतो, काय आम्हाला रिप्लाय येतो त्याच्यावर मग आम्ही पुढचा निर्णय घेणार. मी आता हे आज आमचा बंदची आमच्या अध्यक्षांनी महोदयांनी बंदची घोषणा केलेली आहे आणि आम्ही संपूर्ण जिल्ह्यात नंतर महाराष्ट्रात जनजागरण सभा घेऊन शेतकऱ्यांना सोबत घेऊन, कारण हा कायदा गोवंश हत्या बंदी कायदा हे शेतकऱ्यावर अन्याय करणारा कायदा आहे आणि गोसेवा जे आयोग नेमण्याला आहे आणि आतापर्यंत 2014 पासून ते 2025 पर्यंत हजारो लाखो जनावरो गोरक्षकांनी आत नेले, आमचे जनावर त्यांनी घेऊन गेले. ते जनावर गोशाळेत आहेत का नाही आहेत, आम्ही चांगले वकिलामार्फत गो सेवा जे आयोग आहे आणि महाराष्ट्र शासन आहे, महोदय सीएम देवेंद्र फडणवीस जी आहे, त्यांना आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि एक आम्ही नगर जिल्हा हा जिल्हा महाराष्ट्राचा केंद्रबिंदू आहे. जे काही नगर जिल्ह्यानी जे काही राजकारण चालतं हे नगर जिल्हा मध्यवर्ती महाराष्ट्राचं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि सगळ्यांना, सगळे जे सेक्युलर लोक आहेत, शेतकरी बांधव आहेत, दलित आहेत, सगळ्यांना विश्वासात घेऊन आम्ही एक जनजागरण सभा घेऊन एक चांगल्या पद्धतीचा लढा उभा करू. गरज पडल्यास आम्ही रोडवर येऊ. रोडवर येणं आमचं संविधानिक हक्क आहे. आम्ही आंदोलन करणार आहे. आजचा निर्णय सर्व तालुक्यांचे अध्यक्ष आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष महोदय, आमचा हा निर्णय घेण्यात आला. आम्ही कोणत्याही कायद्याच्या विरोधात न जाता गोवंश हत्या बंदी कायदा त्याचा आम्ही तंतोतंत पालन करणार आहे आणि आज आम्ही घोषणा करतो ऑल इंडिया जमियतुल कुरैश शाखा अहमदनगर जमियतुल कुरैश मार्फत आम्ही जे व्यवसाय आम्ही कायमस्वरूपी बंद करीत आहोत याची शासनाने काळजी घ्यावी. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.